नमस्ते मंडळी, उत्तराखंड पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। उत्तराखंड देवभूमीमध्ये आपलं स्वागत आहे आणि या देवभूमीमधलंच अतिशय प्राचीन असं एक शिवमंदिर आणि एका देवीचं मंदिर आपण पाहणार आहोत। हे ठिकाण सांक्री या विलेजपासून जवळ आहे। हिमाचल किंवा उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात याचं एक प्रत्यक्ष उदाहरण आपल्यासमोर आहे। साधारण 9व्या किंवा 10व्या शतकामध्ये टोन्स नदीच्या किनारी बांधलेलं हे अतिशय प्राचीन असं मंदिराला एक प्राचीन आता इतिहास लाभलेला आहे। आता मी तुम्हाला मंदिराविषयी थोडीशी एक माहिती सांगतो। हे ठिकाण टोन्स घाटीमध्ये टोन्स नदीच्या किनाऱ्यावरती हनोल गावामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि स्थानीय देवता म्हणजे मोठा बासू म्हणजे शिव मंदिर आहे। आणि हे मंदिर साधारण एक 9व्या ते 10व्या शतकामध्ये याची निर्मिती केलेली गेलेली आहे आणि याची वास्तुकला नागर शैलीमध्ये स्थापित आहे। अतिशय पुरातन आणि नेपाळमधलं जे पशुपतीनाथ मंदिर आहे त्याच्याशी साधर्म्य असलेलं एक 9व्या 10व्या शतकातलं हे अतिशय पुरातन असं मंदिर आणि त्या मंदिराचा हा परिसर हा एक मंदिर समूह आहे आणि अतिशय रिमोट प्लेसमध्ये समोरच आपण एक हिमशिखर पाहत आहोत। टोन्स नदीच्या किनारी असलेलं एक सुंदर असं प्राचीन मंदिर। मंदिराच्या बांधकाम शैलीवरूनच तुम्हाला त्याचं प्राचीनत्व दिसून येत आहे। संपूर्ण मंदिर लाकडी कोरीव काम आहे। अतिशय बारीक लाकडी कोरीव काम मंदिरावरती केलं गेलेलं आहे आणि कालांतराने त्याला ह्या बाजूनी भिंती बांधल्या गेलेल्या आहेत। आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच हे दाखवत आहे। याच्याच बाजूनी सुंदर अशी टोन्स नदी वाहते आणि तीच पुढे गंगा नदीला जाऊन भेटते। गंगेचं उगमस्थानच आहे याच्यावरती। अतिशय सुंदर आणि प्राचीन असं मंदिर आणि त्या मंदिराचा मंदिर समूह। बाजूलाच उंच डोंगर। अतिशय दुर्गम ठिकाणी मोठा प्रवास करून इथे पोचलो, पण त्या प्रवासाचं चीज झाल्यासारखं वाटलं कारण का तर 8व्या 9व्या शतकातलं मंदिर पाहायला मिळणं ही एक मोठीच गोष्ट म्हणावं लागेल। कधी उत्तराखंडमध्ये पर्यटनामध्ये आलात तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या। बाय मंडळी।